काय सांगा तुम्ही सुप्रियाताईंची भेट घेतली आहे, नाराज होता तुम्ही, नेमकं नाराजी तुमची दूर झाली आहे का? बघा, सन्मान्य सुप्रियाताई ह्या माझ्या आवडत्या नेत्या आहेत, माझ्या मोठ्या बहीण आहेत. सन्मान्य पवारसाहेब हे माझं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्याशी बोलून त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो. सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची 3-3.5 तास बैठक संपन्न झाली. मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो, तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी खूप वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत. त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत. आणि उद्या फायनली 4:30 वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल. परंतु प्रशांत जगतापजी, तुम्ही शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय का आणि दादांसोबत येण्यास तुम्ही अनुकूल आहात का, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास तुम्ही राहणार नाही राष्ट्रवादीमध्ये? असं आहे की आता मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केलेली आहे, मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी चर्चा केली आहे, त्या अनुषंगाने त्याच करता सुप्रियाताई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी येत आहेत. पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची, माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे. आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रवादी भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाईल. असं आहे की माझा जो प्रस्ताव 1, प्रस्ताव 2, प्रस्ताव 3 हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे. त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या. त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही. अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील म्हणून. मग आता दादांकडनं हे ठरवलं गेलेलं आहे का? असं आहे की सन्मान्य अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही. पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला, तेच माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. आता उद्या सकाळी फार 12 तास राहिलेत. ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील, नंतर माझ्याशी चर्चा होईल ताईंशी. आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी 4 वाजता माझ्याच आत्ताच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल. पण एक प्रश्न असा आहे की जर का सगळ्याच युती आघाड्या होत आहेत आणि अजितदादा आणि राष्ट्रवादी एकत्र आली, त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार ही स्पष्ट करा ना. हे सगळं म्हणजे तुम्ही गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे. मी उद्या करतो, परवा करतो, निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे कार्यकर्ते मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे. मला सुद्धा या ठिकाणी हसू आवरे ना की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईना. त्याच्यामुळे काळजी करू नका. ऍज अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर करेल. पण आतला कुठलाही निर्णय झालेला नाही, किंतु परंतु नाही. पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो, जसं आदरणीय साहेब, आदरणीय ताई, तसंच माझे एकेकाळचे 24 वर्षाचे लाडके नेते आदरणीय अजितदादांबरोबर माझा कुठल्या प्रकारचा वाद, किलमिश किंवा शत्रुत्व नव्हतं, नाही, उद्या सुद्धा नसेल. काय अडचण आहे? आणि जर काही एकत्र आलात तर काही वेगळी वाढ धरणार का? असं आहे, आता गाडीतून निघालोय, पुण्यापर्यंत पोहोचायचंय. गाडी का गरम झाली, गाडी थांबली तर त्या ठिकाणी एसटी आहे का, एसटीत बसायचा हा विषय नंतरचा आहे. इफ अँड बटवर चर्चा करून काही उपयोग नाही. संकेत देत आहात, जर का तसं झालं तर वेगळी वाट निवडावी लागेल. ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या लाडक्या नेत्यात. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगात साहेब आणि ताई या ठिकाणी मला राजकीय पद देण्याच्या संदर्भामध्ये, मला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये त्यांनी काय माझी पाठराखण केली. त्याच्यामुळे ताईंना या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागणार आहेत. हा काय फक्त पुण्यापुरता निर्णय नाही. त्याच्यामुळं मी सुद्धा काही ठिकाणी असा माझ्यासाठीच अमुक निर्णय घ्या असा हट्ट बिलकुल धरू नये अशा मताचा मी आहे. मी या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. तुम्हाला उद्या म्हणजे मला नाही वाटत फक्त काय 16-18 तासासाठी तुम्ही थांबलं पाहिजे. ॲज अ कॅन्डिडेट मला उद्याच निर्णय जाहीर करावा लागेल, तो परवा नाही. असे ताई कुणाबरोबर अनुकूल जायला तयार आहेत किंवा नाही आहेत हा विषयच नाही. त्या ठिकाणी असा एवढा क्षुल्लक विषय चर्चेला झाला नाही. या ठिकाणी फक्त आणि फक्त मी आज जो प्रस्ताव दिला, उद्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून
ताई मी आणि सन्मान्य शिंदे साहेब हे कॉन्फरन्स कॉलवर बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर माझा अंतिम जो काय निर्णय आहे तो उद्या संध्याकाळी 4-4:30 वाजता डिक्लेअर केला जाईल. त्याची तुमची भेट किंवा फोनवरून चर्चा झाली आहे का? प्रस्तावाबद्दल निर्णय नाही झाला तर कार्यकर्ते नाराज होतील आणि त्यानंतर जे काही होईल त्यासाठी नेमकं कसं असणार? असं आहे, मी एवढा मोठा लीडर नाही की माझ्यावर कार्यकर्त्यांनी डिपेंड राहावं, पण एक नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंनी मला पूर्ण अधिकार दिला. ताईंनी मला खूप फ्रीडम दिलं, त्याच्यामुळे न्याय देतील असा विश्वास आहे तुमच्या? अरे ताईंनी मला खूप न्याय दिलाय. ताईने एवढा न्याय कुणीच दिला नाही, त्याच्यामुळं ताईंनी मला सूचना केली आहे गाडीत बेल्ट लावून जा म्हणून. बघावी लागेल म्हणून. इथेनॉलच्या आणि इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्या त्या गरम होत नाही. प्रशांत दादा त्यांना घरी जाऊ दे, बिचारी पोरं सकाळपासून. जी त्या या ठिकाणी ताईंनी मला खूप त्या ठिकाणी ताकद दिलेली होती आहे आणि उद्या सुद्धा देत राहतील. त्याच्यामुळे या ठिकाणी एका निवडणुकीसाठी कुठं काय नाराजी किंवा राग असल्याचं काही कारण नाही. माझी भूमिका ताईंसमोर मांडली आहे. ताई उद्या सकाळी पार्टी कार्यालयात येत आहेत. उद्या दुपारी माझा अंतिम जो काय निर्णय असेल तो मी जाहीर करेन. राजीनामा दिला आहे की नाही हे पहिले क्लिअर करा. आणि जर दिला आहे तर ताईंसोबत काय म्हणजे एकंदरीत चर्चा झाली, कारण की तुम्ही नाराज आहात तर दिसत आहे. पक्षाची एक चौकट असते, त्या चौकटीत जे म्हणून मला काही मांडायचं होतं, जे काही पेपर त्यांना ए पासून झेड पर्यंत जे पेपर द्यायचे त्यांना मी दिले. त्या पेपरमध्ये सगळं काय येतं तर ते सगळे पेपर दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने ते आमच्या सगळ्या टीमशी संवाद साधणार आहेत आणि त्या संवाद साधल्यानंतरच त्या ठिकाणी अंतिम निर्णय. पुन्हा एकदा म्हणजे मी त्यांचे मनापासून आभार मानतो सन्मान्य सुप्रियाताईंचे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांचे की आमचा दुपारी 2 वाजता शेवटचा म्हणण्यापेक्षा एक फायनल या संदर्भातल्या घटनाक्रमातला एक कॉन्फरन्स कॉल घ्यायचं ठरलंय आणि 4:30 वाजता मी त्या ठिकाणी माझा अंतिम जो काही निर्णय आहे तो जाहीर करेन. प्रश्न असा आहे, तुम्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावरती तुमचे आक्षेप आहे किंवा तुमची नाराजी आहे, तो मुद्दा तुम्ही ताईंकडे मांडला. मी ए पासून झेड पर्यंत मुद्दे पण मांडले, पेपर पण सबमिट केले. धन्यवाद.